सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे वो उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा, तेवढे कष्ट करावे लागतात. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, कंफर्ट ग्रुप सोडावे लागतील. तू तो छत्रपति शिवराय का मामला है, तू क्यों सोचता है राह सरल होगा, हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा. ही काही परंपरा, हा वारसा आपांचा जो आहे त्यांची नवी पिढी तर निश्चितपणे पुढे चालवत आहे, परंतु आपल्या सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे जी आता आहेरे नाहीरे आता थोडस लेफ्टिस्ट विचारसरणीचा विचार चाललेला होता, पण मराठवाड्यात मी ते शुष्क झालेले डोळे पाहिलेले आहेत, ती वाळवंटात कन्वर्ट होणारी शेती पाहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिलेल्या आहेत. मी एका मुलीची सुइसाइड नोट पण वाचलेली आहे की जिचे वडील घरात काम नाही म्हणून कर्नाटकात निघून गेले, भाऊ पुण्यात निघून गेला आणि 250 रुपये तिला महिन्याची एसटीचे 500 देता आले नाही, त्यामुळे 12वीला परीक्षेला जाता आलं नाही म्हणून आत्महत्या केली. त्यामुळे ही जी आहेरे आणि नाहीरे या अनुषंगाने सुद्धा विचार होतोय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि सह्याद्रीच्या गड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिशा आकार घ्यावे आणि धरलेल्याच्या भीमेकडून तुकवाची माळ घ्यावी. आपण या पद्धतीने असा सिनर्जी, टीम वर्क, कामराडरी हे काही कादंबरीतले पुस्तकातले शब्द नाहीये, अशा या संमेलनातून हे शब्द प्रतीक आपल्याला समोर दिसतात. त्यामुळे खूप अभिनंदन आयोजकांचं आणि तुमच्या कॉन्क्लेव्हसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.